संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. कर्जतमध्ये क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम चित्रपटातील स्वर्गात आकाशगंगा गीताचे भव्य अनावरण. कर्जतमधील अभिनव ज्ञानमंदिर प्रशालेच्या प्रांगणात क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम चित्रपटातील भावस्पर्शी स्वर्गात आकाशगंगा या गाण्याचे अनावरण मोठ्या उत्साहात पार पडले. येत्या 1 जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातील दुसरे गीत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अनोख्या पद्धतीने सादर करण्यात आले. या अनावरण सोहळ्याला चित्रपटाची संपूर्ण टीम, संस्था पदाधिकारी, शिक्षक तसेच शाळेतील हजारो विद्यार्थी उपस्थित होते. दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचे या शाळेशी असलेले जुने आणि जिव्हाळ्याचे नाते लक्षात घेऊन हा विशेष सोहळा येथील पटांगणात आयोजित करण्यात आला होता. यावेळी क्षिती जोग, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर, कादंबरी कदम यांच्यासह गायक रोहित राऊत, जुईली जोगळेकर, संगीतकार हर्ष विजय आदी मान्यवर उपस्थित होते. कलाकारांनी विद्यार्थ्यांसोबत गाण्यावर थिरकून सोहळ्याला उत्साहाची पर्वणी मिळवून दिली. स्वर्गीय रत्नाकर मतकरी लिखित स्वर्गात आकाशगंगा हे गीत नव्या संगीत संयोजनात सादर करण्यात आले आहे. संगीतकार हर्ष विजय यांनी आधुनिक आणि नॉस्टॅल्जिक शैलीत हे गीत नव्याने सादर केले असून रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांच्या मधुर आवाजामुळे गीत अधिक मोहक बनले आहे. या प्रसंगी बोलताना दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले की माझे 5वी ते 7वी पर्यंतचे शिक्षण याच शाळेत झाले. पहिल्यांदा नाटकात काम करण्याची संधीही इथेच मिळाली. परांजपे सरांनी माझा हात धरून मला मंचावर उभे केलं. शाळेचे आणि शिक्षकांचे हे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. माझ्या चित्रपटाचे संगीत अनावरण माझ्या शाळेत होणे ही माझ्यासाठी अभिमानाची आणि भावनिक क्षणांची भेट आहे. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर तसेच मराठी चित्रपटात पहिल्यांदाच पदार्पण करणारी प्राजक्ता कोळी झळकणार आहे. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शक हेमंत ढोमे, निर्मिती क्षिती जोग तर सहनिर्मिते विराज गवस, उर्फी काझमी आणि अजिंक्य ढमाळ आहेत. या अनावरण सोहळ्याप्रसंगी संस्था अध्यक्ष गणेश वैद्य, आप्पा ओक तसेच मुख्याध्यापक विलास शिंदे सर व्यासपीठावर उपस्थित होते. उत्साह, भावनिक वातावरण आणि विद्यार्थ्यांचा सहभाग यामुळे हा संगीत अनावरण सोहळा कर्जतमध्ये एक संस्मरणीय सांस्कृतिक क्षण ठरला आहे. अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला कर्जत या शाळेत मी 5वी, 6वी, 7वी अशा इयत्तांमध्ये शिकलो. 3 वर्ष होतो. तर ही कल्पना अशी होती की हे जे गाणं आहे ते शाळेतल्या मुलांमुळेच प्रसिद्ध झालेलं गाणं आहे. स्वर्गात आकाशगंगा हे रत्नाकर मतकरी सरांनी लिहिलेलं गाणं आहे, जे यापूर्वी बनलं होतं पण ते आता हर्ष विजयनी नव्याने बनवलं आहे, रोहितनी गायलं आहे, जुईलीनी गायलं आहे. आणि हे गाणं लॉन्च करण्यासाठी शाळा याहून चांगलं लोकेशन नव्हतं. आणि मग कुठली शाळा, तर असं ठरलं की माझी स्वतःची शाळा. आणि मी तेव्हा फोन केला शाळेला आणि शाळेने लगेच हो म्हणलं. अक्षरशः 4 दिवसात हे सगळं ठरलं. आणि आत्ता विद्यार्थ्यांनी अप्रतिम असं समूह नृत्यसुद्धा सादर केलं. आणि मला खात्री आहे की हे गाणं प्रेक्षकांना प्रचंड आवडणार आहे. ते ऑलरेडी आवडत होतं, ते अजून या नव्या स्वरूपात अजून आवडेल याची खात्री. आणि 1 जानेवारीपासून हा चित्रपट महाराष्ट्रातल्या, जगातल्या सर्व चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. मला खात्री आहे की प्रेक्षकांचा याआधी जसा झिम्मा, झिम्मा 2, फर्स्ट क्लास, दाभाडे या चित्रपटांना प्रतिसाद होता तसाच मिळेल. थँक्यू व्हेरी मच.